शिवा वगैरे उडणार नाही, शिवा उडवेल. उडणार नाही ते उडवणार. एका ठिकाणून मी उडी मारली तर एक माझा पाय ऑलमोस्ट फ्रॅक्चर झाला होता. मला लंगडत चालायला लागला होता. आठवडाभर शूटिंगला सुजला होता. काय काय यार तुम्ही असं काय करताय सगळे. जेव्हा जेव्हा फाईट करते ना शिवा म्हणून, त्याला नेहमी असं की असं नको, माझं ऐक, असं नको करू, असं करायचंय, मला काय, मला का नाही करायला मिळत असं वगैरे त्याचं असतं. ऍक्च्युअल शूटिंग मध्ये जेव्हा तो सीन केला, तो सीन करताना आम्हाला अजिबात नाही आवडला. आम्ही जे काही काम केलंय ते आम्हाला असं झालं की आपण असं का करतोय. आम्ही वटपौर्णिमेच्या निमित्ताने आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की हे मी करीन कधी आयुष्यात पुढे. आणि ऍक्टर म्हणून हे एवढं इंटरेस्टिंग आहे की आपण घरी असताना हे वगैरे सण साजरा नाही करणार किंवा करणारही नाही फार तर, पण जेव्हा इथे असं करायला मिळतं तेव्हा एक फिलिंग घेऊन चालणं किंवा जे काही मी आता करीन ते काय डोक्यात असेल माझ्या, किंवा ती एक मेमरी तयार होईल माझी आणि त्याच्यावर जाऊन मी काहीतरी वेगळा ऍक्शन सिक्वेन्स करीन, तेव्हा काय वाटेल हे जनरली आयुष्यात नाही करणार कोणीच. मी तर तिला म्हंटल बाबा खूप छान दिसतोय हा लुक आणि खूप छान दिसतीये ती. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी आज आले शिवा या आपल्या लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत शिवा आणि आशू आहेत. आणि मी खूप सरप्राईज झाले हिला पाहून साडीमध्ये, कारण रोज शर्ट आणि छान. मला माहितीये पूर्वाला साडी वगैरे पेक्षा नॉर्मल कॅज्युअल आवडतं, पण आता शिवा किती खुश आहे साडी वगैरे की नाहीच? नाही आहे, खुश आहे शिवा, पण तिला ते सगळं जमवणं कठीण जातंय कदाचित. कशी नेसायची साडी, काय करायचं, किती म्हणजे काय केल्याने चांगलं वाटेल हे तिला कळत नाहीये अजून, त्यामुळे ती अशी भांबावलेलीच आहे. बरं, आता मालिका सुरू झाल्यापासून हिला साडीमध्ये पाहिलंय, तू खऱ्या आयुष्यात काही हिला कॉम्प्लिमेंट वगैरे दिलीस का, बाई भारी वाटते किंवा काय? मी तर तिला म्हंटल बाबा खूप छान दिसतोय हा लुक आणि खूप छान दिसतीये ती. आणि हा लुक जो आहे तो शिवाच्या कॅरेक्टरला एक वेगळं चॅलेंज देऊन गेलाय आणि तो चॅलेंज ती कसा ऍक्सेप्ट करते आणि त्या चॅलेंज मध्ये काय काय गोष्टी तिच्यामध्ये येतात हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बरं, वटपौर्णिमेचं शूट आहे असं कळलं म्हणून आम्ही आलो आणि पाहिलं तर काय बाहेर पावसाचं पण वातावरण आहे, ती पण भीती आहे आणि तुम्ही ऍक्शन सिक्वेन्स शूट करताय जवळपास आणि हे कठीण असतं आणि साडी नेसून वगैरे तू फायटिंग वगैरे करणार आहेस, कारण आम्हाला तर कळलंय जीकडून काहीतरी ट्विस्ट येणार आहे, काहीतरी होणार आहे आणि मग तुझ्या वाट्याला नवऱ्याचं रक्षण कसं करणार ही सावित्री असं काहीतरी असणार आहे. सो तू किती प्रिपरेशन केलंयस या सगळ्यासाठी? प्रिपरेशन असं नाही केलं, बट माहित होतं की वटपौर्णिमा आहे आणि त्याला अशा काही गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत शिवाला, आणि त्यात पहिल्यांदा मी साडीत असं काहीतरी करणार आहे, त्यामुळे ती एक्साइटमेंट आहे की कसं काय वर्क होणार आहे, हे दिसणार कसं आहे चांगलं, किंवा हे एक्सेप्ट होणार आहे का लोकांना, किंवा हे लोकांना छान वाटेल का करताना, ते पण डोक्यात आहे. आणि कसं आहे की वटपौर्णिमेच्या निमित्ताने आयुष्यात कधी असं वाटलं नव्हतं की हे मी करीन कधी आयुष्यात पुढे, आणि शिवाच्या निमित्ताने मला हे करायला मिळते तर मग मला छानच वाटतंय. खूपच आहे, ही खूप वेगळी पद्धत आहे काहीतरी शूट करण्याची आणि काहीतरी करण्याची. आणि जनरली कुठल्या हिरोईनला करता म्हणजे डेली सोपला करता येते की नाही माहित नाही, पण मला करायला मिळते तर मला चांगलं वाटतं. तर जनरली आपण ते रोहित शेट्टींच्या फिल्मच्या शेवटी वगैरे बघतो की कसं ते हार्नेस वगैरे वापरून उडतात बिडतात. तुला असं काही मिळणार आहे की तू उडतेस, हवेत पडतेस किंवा शिवा वगैरे उडणार नाही, शिवा उडवेल. त्यामुळे ते इंटरेस्टिंग आहे. आणि तेच ते रोहित शेट्टीच्या फिल्म मध्ये आपण नेहमी बघितले 2 गाड्यांवर एक माणूस उभा असतो वगैरे, हा फील तर का नाही आवडणार लोकांना, म्हणजे आवडतो आपल्याला बघायला, पण तसंच काहीसं इथे करायला मिळतंय त्यामुळे ती मजा येते. बरं शाल्व, तुला किती आवडतं फायटिंग सिक्वेन्स करायला आणि मुळात तुला फोमो बिमो होतोय का की मी माझ्या वाटेला? मला खूप फोमो होतो कारण मला भयंकर आवडते ऍक्शन. मी ऍक्शन फिल्म्स बघत मोठा झालो. मी ऍक्शन फिल्म्स सगळ्या पालथ्या घातल्या, साऊथच्या, आपल्या बाहेरच्या. सो मला ऍक्शन करायला खूप आवडते आणि जेव्हा जेव्हा माझ्या वाट्याला ऍक्शन सिक्वेन्सेस येतात, आता ह्या सिरियल मध्ये आत्ता कुठेतरी थोडंसं व्हायला लागलंय, पण जेव्हा जेव्हा आलेत पूर्वी
तेव्हा मी खूप मनापासून करतो. मी काही सजेशन्स देतो, मी उगाच उड्या मारतो इथून तिथे, कधी गरज असते कधी नसते. एकदा माझा पाय एका ठिकाणून मी उडी मारली, एक माझा पाय ऑलमोस्ट फ्रॅक्चर झाला होता. मला लंगडत चालायला लागला होता आठवडाभर शूटिंगला, सुजला होता. सो असं मी खूप काय काय केलंय, पण मला उडी मारायला, फायटिंग करायला, आपटायला हे सगळं खूप आवडतं त्याची मनापासून. हाऊस बघ ना, अजून एवढं पडून फ्रॅक्चर होईपर्यंत आलं होतं तरी त्याची हाऊस नाही गेली, त्याला करायचंय, अजूनही फोम होतोय. अरे मी अजूनही जेव्हा फाईट करते ना शिवा म्हणून, त्याला नेहमी असं होतं की असं नको, माझं ऐक, असं नको करू, असं करायचंय, मला का नाही करायला मिळत, असं वगैरे त्याचं असतं. बरं, वटपौर्णिमेविषयी बोलतोय आणि वटपौर्णिमा आली ना की लग्न हो किंवा न हो, आपल्याला नेहमी काहीतरी कोअर मेमरी असतेच. म्हणजे बाजारात आपोआप करवंद, फणस दिसायला लागतात फणस किंवा आईकडे वाणं असतात, कधी मिळतं असं काहीतरी. तुमची काय कोअर मेमरी आहे, काय काय आठवतं वटपौर्णिमा म्हटल्यानंतर? मला असं काही आठवत नाही, कारण की आपली जनरेशन तशी नाहीये. ही फक्त परंपरा असल्यामुळे आपण ती फॉलो करतो आणि सगळेच जण करतात. मग आजकाल घरीच काहीतरी पूजा करणं वगैरे असं होतं, पण अशी काही कोर मेमरी नाहीये. पण फणस वगैरे असतात खायला त्या दिवशी, हे मला माहिती आणि ते मी खाते. मला खरं तर हेही माहित नाही, मला डिटेल्सच माहित नाहीत वटपौर्णिमेबद्दल, कारण आमच्या घरी कोणी कधी असं फॉलो नाही केलंय. इतर सण फॉलो आम्ही करतो खूप चांगल्या पद्धतीने, पण वटपौर्णिमा हा खूप एक कोर सण असल्यामुळे तो कदाचित आमच्या जनरेशन मध्ये तो पास ऑन नाही झालाय. हा म्हणजे झालाच नाही, हे माहिती प्रत्येकाला असू शकते थोडी थोडी की हा वटपौर्णिमा आहे त्या दिवशी असं केलं जातं, बट ते सगळेच जण करतात नाही करतात ह्यापेक्षा पुढे जाऊन आता आपण सगळे या जनरेशनला असल्यामुळे ते होतच नाही आपल्याकडनं करणं. आया वगैरे करत असतील तरी त्या घरी करायच्या आमच्या, की वटपौर्णिमा आहे तर उपवास आहे, काही ना काहीतरी करायचं, हे एवढं करतात, हे एवढं मला सांगितलेलं होतं बस. पण बरं आहे, या निमित्ताने आता फिल्म सिटी मध्ये शूट आहे आणि फिल्म सिटी मध्ये फळं वगैरे घेऊन बसलेच असतात, त्यामुळे तुम्हाला हो त्या निमित्ताने काहीतरी खायला मिळेल. आणि खऱ्या आयुष्यात नाही तर नाही, पण इथे वडाभोवती फेऱ्या मारणं किंवा काय, मी तेच म्हणते, ऍक्टर म्हणून हे एवढं इंटरेस्टिंग आहे की आपण घरी असताना हे वगैरे सण साजरा नाही करणार किंवा करणारही नाही फार तर, पण जेव्हा इथे असं करायला मिळतं तेव्हा एक फिलिंग घेऊन चालणं किंवा जे काही मी आता करीन ते काय डोक्यात असेल माझ्या, किंवा ती एक मेमरी तयार होईल माझी आणि त्याच्यावर जाऊन मी काहीतरी वेगळा ऍक्शन सिक्वेन्स करीन, तेव्हा काय वाटेल, हे जनरली आयुष्यात नाही करणार कोणीच. ही लिबर्टी आणि खूप कौतुक आहे या गोष्टीचं ऍक्टर म्हणून की हे सगळं करायला मिळतं. बरं पूर्व, तू पहिली वटपौर्णिमा लग्नानंतरची वगैरे असं झालंच नाही का तुझं? नाही म्हणजे झालं नाही, मग झालंच असणार ना, वटपौर्णिमा येतेच दरवर्षी, पण मी असं ऍजच काही केलं नाहीये, त्यामुळे हे करताना मला डबल मजा येते. बरं, आता ह्याला कळलं असेल, कारण की ह्याला फार अंदाज नव्हता, आता कळलं असेल, त्यामुळे तुझी लगीन सराई सुरू झाली, तू नाही, मला आता माहिती, मला एवढं माहितीये की वडाच्या झाडाला फेरे घालतात, मला ते प्रसाद ठेवतात, उपवास करतात, हे माहितीये. मला डिटेल्स तसे माहितीयेत, पण मी कधी साजरा नाही केलंय. पण आता करताय. बरं, आता जाता जाता मी लास्ट टाइम सारखं फटाफट आणलंय, आय होप तुम्ही पटापट उत्तरं द्याल. या चिट्स आहेत, जे उघडेल त्यांनी ते ती पोलखोल करायची की कोण. आमच्या दोघांचा ह्याच्यात आलाय, आमच्या दोघांचा एकत्र शूट झालेला पहिला सीन कुठला होता आठवतंय? मॉक शूट होतं पहिलं, की आम्ही त्याच सीनचं बऱ्याचदा सीन केलेत आपण. तेच एकच सीन आम्ही 5 वेळा मॉक शूट केलाय, की हाच सीन व्हरायटीने दाखवायचा आहे किंवा अटायर चेंज करून दाखवायचा आहे. सो ती मेमरी होती. आणि तो जो सीन होता ज्याच्यामध्ये आशुतोष त्या घरावर चढतो आणि दिव्याला भेटायचं असतं त्याला, तर तिथे शिवा त्याला हात देते आणि मांजा खालनं पळून जातो शिवाला बघून, आणि आशुतोष वरती जातो तर त्याला दिसतं शिवा आहे. तो म्हणतो, ही तू काय करतेस इथे, तू का सतत माझ्या मध्ये मध्ये येतेस. आणि मग त्यांचं जरा थोडंसं भांडण होतं आणि ही त्याला चिल मध्ये येते खूप, की अरे तू जाऊ दे ना, तुला काय तसं. तो सीन आम्ही खूप वेळा रिहर्स केला आणि तो आम्ही त्या दिवशी मॉक शूट केला एकदा, आणि मग तो झाला, त्याचा आमचा विषय संपला. त्यानंतर ऍक्च्युअल शूटिंग मध्ये जेव्हा तो सीन केला, तो सीन करताना आम्हाला अजिबात नाही आवडला. आम्ही जे काही काम केलंय ते आम्हाला असं झालं की आपण असं का करतोय, मला जमत नाहीये. मॉक शूटला ना खूप चांगला झाला होता तो, आणि ना तो जेव्हा करायची वेळ आली ना तेव्हा रात्र झाली होती आणि तो रात्रीचा सिक्वेन्स होता. जेव्हा प्रॉपर शूट करायचं होतं तेव्हा ना खूप घाई गडबड पण होती आजूबाजूला. ते लोकेशन खूप छान दिसत होतं, पण आम्ही दोघांनी ना तो इतक्या वेळा कदाचित केलाय किंवा काय मला माहित नव्हतं. तो सीन आम्हाला नाही आवडला, पण बघणाऱ्यांना डेफिनेटली. आमचे दिग्दर्शक म्हटले की सीन खूप सुंदर झालाय, तुम्ही बघा. आणि तो बघितला तेव्हा असं झालं की अरे
आपण जे काम केलं होतं आणि हा सीन जो दिसतोय याच्यात फार जमीन आसमानाचा फरक आहे. फरक आहे. सो आम्ही कुठेतरी कदाचित ओव्हर थिंकिंग करत होतो असं आम्हाला वाटतं. झालं हाच असेल तो सगळं. पहिला सीन होता आमचा. बरं आता तू पहा आपल्याला बोलावतायत. बोलावतायत. बघ सहकलाकाराच्या तोंडात सतत असलेला शब्द. काय यार तुम्ही असं काय करताय सगळे? एक शब्द. एक शब्द. हा चालेल. काय यार? बरोबर आहे. यार काय यार तुझं काय सहकलाकाराच्या चेहऱ्यावर सतत असलेलं एखादं एक्सप्रेशन. कुठलं बरं याच नोट वरती आपण आता जाऊया घाईमध्ये कारण Yes. वटपौर्णिमेचा खूप महत्वाचा शूट आहे आणि आम्हाला Shooting. एक्साइटमेंट आहे. मला वाटतं तुम्ही त्यांना सांगा की बघा लवकर कारण शूटिंगला घाई आहे. सगळ्यांनी लवकरच बघा. आता वटपौर्णिमेचा सिक्वेन्स येणार आहे आणि त्याच्यात काय काय होणार आहे, शिवा कोणाकोणाला काय काय करणार आहे हे नक्की बघा झी मराठीवर शिवा सिरियल मध्ये. तुमचा आशुतोष आणि तुमची शिवा तुमच्या बरोबर. ये